आकाशवाणी झकासवाणीच्या या झकास एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा एपिसोड खूपच झकास आहे, कारण तुम्हाला आठवत असेल की गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणजे 96व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काकांबरोबर भरपूर गप्पा मारल्या होत्या. तुझी माझी ओळख झाली तेव्हा ऋतू कुठला माहीत नव्हता, पण आपल्याच वयाच्या झाडांवर आलेला मोहर त्यांना पेलवत नव्हता. वा वा वा, फारच सुंदर. तेव्हा त्या वयात आपण खेळताना घामेजून मारलेली मिठी कुणालाही चलत नव्हती, कारण घामाच्या धारांना आणि पावसाच्या सरींना आपल्याला ओले चिंब बघायची सवय लागली. मैसम्मा, माझं शिक्षण जेमतेमच होतं त्यामुळे माझं अक्षरही खराब होतं. खराब होतं, पण हो, तुला दिलेल्या प्रेमपत्रातील तुझी शपथ अक्षर करू. वा वा, फारच सुंदर. मी तुला लिहिलेल्या प्रेमपत्रांचा गठ्ठा जेव्हा कुरिअरने माझ्या हातात पडला, त्याच वेळी तुझी लग्नपत्रिका येणार असा मी तर्क केला. मैसम्मा, तुझंही बरोबरच होतं ग. मैसम्मा, तुझंही बरोबरच होतं. कुणी कुणासाठी किती थांबावं याला काही नियम नसतात आणि दाराशी आलेल्या संधीच्या अक्षता परत पाठवायच्या नसतात. त्यांच्याकडे खूप काही आहे सांगण्यासारखं, म्हणून आजही पुन्हा एकदा ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तेव्हा सुरू करूया आजच्या गप्पांना. काका, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि गेल्या वेळेला मी तुम्हाला असं म्हटलं होतं की मध्यमवर्गीय माणसांच्या व्यथा या नाटकातनं तुमच्या बऱ्याच येतात, तर तसं तुम्ही आता वनरूम किचन बद्दल सांगितलं, पण वात्रट मेले हे वेगळ्या अर्थाने विनोदी आणि वेगळं नाटक सांगतो तुला की बघा, जे मी जगलो ते माझ्या नाटकात आलं. की वात्रट मेले लिहिण्याच्या अगोदर मी रेरोडला जिथे फुटपाथवर राहायचो त्याच्यासमोर माधव भवन होतं. बघ, आयुष्य किती मजेशीर येते बघ ना. ज्या फुटपाथवर मी राहत होतो त्या वाघरी दारुडे, सगळे वडिलांचे दारुडे मित्र, त्यांच्या मुलं त्यांच्यासमोर सिगरेट प्यायचे, दारू प्यायचे, अशांमध्ये मी झोपायचो. पण गंमत बघ ना आयुष्यात कसं काय, तो चिखल ते मला लागलं नाही. मी शिकत गेलो, म्हणजे शिकण्याच्या प्रवाहाकडे मी गेलो. आणि मी 11वी पास झाल्यानंतर 10व्या काय 12व्या दिवशी मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं कार्ड काढलं आणि मला GPOमध्ये 22 माणसांतून, म्हणजे फर्स्ट टाईम GPOच्या आयुष्यामध्ये 150 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये GPOमध्ये पेंटर नव्हता. मी ॲप्लिकेशन केलं आणि क्रिएटेड पोस्ट आणि अपॉइंटेड गंगाराम महादेव गवाणकर वनली वन पेंटर. 25 रुपये पगार की 12 आणि 6 आणे रोज, परंतु 126 रुपये एकदम पगार महिन्या लागत. आणि म्हटलं आता आपण शिकायचं. JS तुला नाव टाकलं आणि त्या फुटपाथच्या समोरच माधव भुवन नावाचं हे होतं, लॉजिंग बोर्डिंग होतं. तिथे 126 रुपये पगार झाला. मग मला आता पहिल्या 4 भिंतीना 4 वर्षानंतर राजा सांगतो तुला मी त्या माधव भुवनमध्ये मिळाला. आणि त्या माधव भुवनमध्ये काय होतं, मी एका खोलीमध्ये 4, एक नसरुल्ला नावाचा माणूस होता, दुसरा श्रीवास्तव, तिसरा मार्शल म्हणजे आमचा सगळ्यात मोठा होता 6 फूट उंचीचा, आणि गंगाराम गवाणकर. अशी 4 म्हणजे काय विचित्र वेगवेगळ्या वयाची, प्रत्येकाच्या वयाची. आणि मग म्हटलं ना, हा जे रसायन जे आहे असं ते वेगळं होतं. त्याच्यावर मला सुचलं की हे वात्रट मेले जे आहे, 3 मित्र आहेत, 2 त्याला तिघांच्या 3 मैत्रिणी आहेत, असं प्रत्येकाचं वेगवेगळं प्रकरण होतं. माझं प्रकरण नव्हतं. तर म्हटलं ही मैसम्मा एक सगळं येऊन गेली, काय घडून गेलेली काल्पनिक भाग होता सगळा तो. पण म्हटलं ही जी पात्र आहेत ही नाटकात का कोंबू नये. मग म्हणजे कुठेतरी वास्तव असल्याशिवाय ना प्रतिभेला धुमारे फुटत नाही. तर ते वास्तव जीवनात मला जवळून बघायला मिळालं. त्याच्यामुळे वात्रट मेलेच हा, आणि मग मी वात्रट आहेच म्हणजे तसा असायलाच पाहिजे शिवाय. आणि ती रंगत. आणि पुन्हा कसं झालं तुला सांगतो की एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तुम्ही कितीही चांगलं लिहा पण त्याला चांगला वाटाड्या, चांगला दिग्दर्शक आणि चांगले नट. नाटक हा प्रकारच असा आहे ना, सर्वस्पर्शी सर्वांनी म्हणून कला आहे ती. माझ्या नशिबाने माझ्या प्रत्येक कलाकृतीला दिग्दर्शक म्हणजे अगदी सांगतो ना, पहिला रमेश रणदिवे वस्त्रनाचं म्हणा
लीलाधर कांबळी, वात्रट मेले, कमलाकर सारंग दोघी सगळ्यात माझे दिग्दर्शक आहे ना, हे मला बलदंड दिग्दर्शक मिळाले आणि तेवढ्या थोडीची पात्रही मिळाली. वंदरम किचनमध्ये सयाजी शिंदे, जयंत सावरकर, शकुंतला नरे, गिरीश ओक, मोहन मुंगी हे केवढे मोठे कलावंत ना. आणि त्यांनी ते नाटक कसं असते माहिती आहे, आपण लिहितो पण नट हे फार मोठं माध्यम आहे, दिग्दर्शक हे फार मोठं माध्यम. लेखकाचं काय लिहिलं आहे ते प्रेक्षकांपासून पोचवण्याची त्यांची, आणि ते माझ्या नशिबाने ही मला चांगली माणसं मिळाली सगळ्या नाटकांना आतापर्यंतच्या. त्याच्यामुळे हे माझ्या काय व्यथा होता, कथ्या होता, त्याचं मी भांडवल न करता म्हणजे जे वास्तव होतं त्याला कल्पनेचा, प्रतिभेचा मुलामा, शिवाय विनोदाची झालं, विनोद पाहिजेच विनोद. कारण हे काय झालं होतं, मी चार्ली चॅपलिन अक्षरशः कित्येक वेळा पाहिले. आणि आज तुला मी सांगतो, आज या आपल्या आकाशवाणी जकाशवाणीमध्ये चार्ली चॅपलिनचं नाटक माझा योग घातलंय. वा वा वा. ते जेव्हा येईल रंगमंचावर ना, तेव्हा मी खऱ्या अर्थाने मला पु ल देशपांडेंचा आशीर्वाद सार्थकी लागल्याचं मला समाधान मिळेल. म्हणजे हीच ती एक अत्यंत महत्वाची कलाकृती भविष्य काळामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे. पण खरोखरच त्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत प्रगल्भ वाचन सुद्धा तुमचं सातत्याने चालू होतं. इतका खडतर प्रवास सुरू असताना सुद्धा की रोजगारावरती काम करणं, शिक्षण करणं, शिवाय वाचन, हे खरोखरच म्हणजे आत्ताच्या पिढीमध्ये सगळं काही उपलब्ध असून सुद्धा काहीच न करणाऱ्या आमच्या तरुण पिढीसाठी, मी हे प्रामाणिकपणे मान्य करते, फार गरजेचं आहे, प्रत्येकाने ऐकावं असं आहे. पण या दरम्यान तुमच्याबरोबर अशी काही माणसंही जोडली गेली ज्यांच्याबरोबरची मैत्री सुद्धा खूप काळ पुढे टिकणारी आणि पुढच्या पिढीपर्यंत टिकणारी अशी होती. आणि त्यातलं अर्थातच महत्त्वाचं नाव म्हणजे मच्छिंद्र कांबळी बरोबर, मच्छिंद्र कांबळी साहेबांबरोबरची तुमची मैत्री, मोहन तोंडवळकर आणि पण भद्रकाली मच्छिंद्र कांबळी आणि तुम्ही, आणि ते पुढे प्रसाद कांबळींपर्यंत अजून तो ऋणानुबंध सुरू आहे का? सुरू आहे. बरोबर. पुढे काय झालं की 4800 प्रयोग झाले होते आणि मग परिस्थिती अशी होती काय, भद्रकाली बंद पडणार, वस्त्रोड बंद पडणार. पण प्रसाद जो कधीही न फिरकणारा म्हणजे मच्छिंद्रच्या हयातीमध्ये, त्याने अचानक अशी उसळी घेतली की जे वडिलांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ते तर पूर्ण केलं, पण 5000वा प्रयोग ज्या तऱ्हेने त्याने केला, तर मी तर परवा त्या लोकसत्तेमध्ये पण लिहिलं होतं की म्हणजे असं वाटलं की मोगले आझमची जाहिरात आहे की काय, अशा तऱ्हेने केलं होतं ते. म्हणजे खऱ्या अर्थाने वडिलांनी जे सिंहासन एक निर्माण केलं होतं स्वतःच्या ताकदीवर, मच्छिंद्रने स्वयंभू माणूस होता तो, त्या सिंहासनाला त्याने सुवर्णाची झळाळी दिली. खरं अगदी हे खरं म्हणजे खरं वडिलांचं स्मारक कसं बांधावं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रसाद कांबळी. खरं म्हणताय तुम्ही. विनय आपटे 4 वेळा त्याने दिग्दर्शन केलं. म्हणजे का, ते प्रेमापोटी का, आणि ते वेगळं. आता मच्छिंद्र कांबळीचा एक विनोद सांगतो. हजार दबे माणूस होता, दिनानाथला प्रयोग होता ह्याचा वस्त्रणचा, आणि झालं काय की एक प्रसंग त्याच्यामध्ये आहे. मंजुळाबाई म्हणते की अहो कवा सुरू करणार तुमचं वस्त्र, मला बाई झोप येते ना. आणि मी मास्तरच्या भूमिकेत होतो, मंजुळाबाई इथे बसलेली, तर मी म्हणतो झोप येते, झोपा नाही इथे माझ्याजवळ. हे बोलायला लाईट गेली. अरे बापरे. लाईट गेली तर म्हणजे काय गमत अशी झाली की काय करावं कळे ना. मग मच्छिंद्र अंधारामध्ये प्रेक्षकांची बोलत राहिला आणि 5-10 मिनिटं लाईट आली, 5-1 मिनिटं लाईट आली, पुन्हा ॲक्शन रिप्ले. मंजुळा बोलली की कवा सुरू करणार तुमचं वस्त्र, मला बाई झोप येते. मग झोप येते ना, झोपा नाही इथे माझ्याजवळ. मच्छिंद्र काय म्हणतो, तुमका काय वाटला परत लाईट जातली. असा तो हजर जबाबी माणूस होता. आणि कसं माहितीये की त्या मगाशी जो म्हणालो मी, परिपोषक त्याला उपयुक्त असे जर नट मिळाले, दिग्दर्शक मिळाला, तर ती कलाकृती पुढे प्रेक्षकांपर्यंत जाऊन पोहोचली. मोहन तोंडवळकर यांच्याबद्दल. मोहन तोंडवळकर माझे अत्यंत जवळचे मित्र होते आणि चोखंदळ नाट्य निर्माते. म्हणजे जास्वंदीपासून ते शंभूराजेपर्यंत 86 नाटकं त्यांनी केली. पण माझ्यावर त्यांचं इतकं प्रेम होतं आणि एक दिवसाआड मी भेटायचो त्यांच्या ऑफिसमध्ये, खूप प्रेम. मी भेटून ते चिडायचं माझ्यावर. पण त्याने कधीही म्हणजे ज्याला म्हणतात ना जुनं नाटक म्हणजे कधी केलं नाही. परंतु वनरूम किचनमध्ये त्याला अपवाद आहे की माझ्यावरील प्रेमापोटी आणि त्या नाटकावरील प्रेमापोटी त्याने वनरूम किचन ते नाटक आणलं, पुन्हा रंगमंचावरती थांबलं होतं. आणि त्याचे दिग्दर्शक विनय आपटेच होते. बरोबर. तसंच आमचा लीलाधर कांबळी जे वात्रट मेले. आता एका साध्या निर्मात्याने बीपीटीमध्ये काम केलं, रणजित मसुरेकर, लीलाधर कांबळीमध्ये पण बीपीटीमध्ये. परंतु याने दोघांनी मिळून वात्रट मेलीची टीम, सगळे ज्योती निसळ म्हणा, ती आमची योजना भाटे, पद्मश्री जोशी, ही ओरिजिनल टीम. आणि आमचा राजन पाटील, आमचा लंदू लबडे वारला बिचारा तो, आणि स्वतः रणजित,
इतके धुमाकूळ घालायचे. सकाराम भावे, लीलाधर कांबळे, पेमा घामा यांनी तर म्हणजे गिरीशोक म्हणायचं. प्रत्येक ते दारूच्या सीनला जाऊन उभा राहायचा. तो इतकंच करायचे ना की खरं म्हणजे मगाशी म्हटलं ना तसं की 2,500 बरोबर एखादा सामान्य, आणि त्यावेळेस मोरूची मावशी वगैरे धो चाललेलं असताना त्याला फाईट असते ना, परंतु ओव्हरटेक असं म्हणत नाही, पण त्याच्या समांतर रीतीने ते नाटक चालत गेलं आणि चालू 2,500 प्रभू. त्याला कांबळे माझा मित्र लीलाधर कांबळे, माझ्या पहिल्या नाट्य लेखनापासून त्याने मला मदत केली. लीलाधर कांबळे पण ह्या सगळ्या दरम्यान ह्या सगळ्या मित्रांची आणि तुमच्या जवळच्या लोकांची तुम्हाला खूप मदत मिळालीच, पण केवळ रंगभूमीपुरता मर्यादित न राहता तुम्ही त्यावेळेला दूरचित्रवाणी, चित्रपट, आकाशवाणी याच्यासाठी सुद्धा काम केलं. त्याबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा. 72 पासून आता हे 72ला आलं, सुरू झाल्यापासून मी इथे आहे. कधी मग आता मी आज कसं आलोय, काल मी आलेलो होतो. म्हणजे केवळ आजचं रेकॉर्डिंग म्हणून मला यावं, की दूरदर्शन प्रेम आहे, काय बाकीचा प्रसिद्धी बिसिद्धी त्याच्या पलीकडे गेला पडलं. पण आकाशवाणीचं दूरदर्शनचं मला बोलवणं असतं ते कधी मी टाळत नाही, की त्यांच्यामुळे मी घरोघरी पोचलो, मोठा झालेलो आहे सगळं. तर ते कसं झालं की सगळी पुन्हा काय झालं, आकाशवाणीची सगळी जेव्हा दूरदर्शन आलं तेव्हा तिथली काही अधिकारी माणसं इथे आली. मग असं वाटायचं मी परत आकाशवाणीला आलो काय. म्हणजे हे जे आता तुमचा आकाशवाणी, झकासवाणी अतिशय समर्पक असं शीर्षक आहे, याच्यामध्ये तुम्ही मला बोलवलात, मी परत आभार मानतो. कारण याने मला खूप प्रसिद्धी मिळाली सगळं. आणि माझी सगळी नाटकं आकाशवाणीने रेकॉर्ड केलेली आहेत. अगदी सगळ्या आतापर्यंत सगळं नाटक. म्हणजे आता चित्रांगदा जे टागोरांच्यावरती मी नाटक लिहिलं, 125वी जयंती टागोरांची होती, त्या टागोरांच्या कथे म्हणजे महाभारतातलीच कथा आहे अर्जुनाची, चित्रांगदा. तर त्याचं नृत्यनाट्य माझ्याकडून लिहिलं गेलं आणि ते केंद्र सरकारचं त्याला अनुदान होतं आणि ते आणि ठिकठिकाणी सादर केलं जातं. आणि ते शुभदा वराडकरने अप्रतिम प्रॉडक्ट. मला वाटतं हे खूप सर्वांपर्यंत पोहोचलेली गोष्ट नाहीये, पण चित्रांगदा जी आधी अत्यंत पुरुषी होती आणि त्यानंतर अर्जुनाच्या प्रेमात पडल्यानंतर ती अतिशय पुन्हा एकदा तिच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं, अशी टागोरांची कथा. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी वस्त्रण पाहिलेलं आहे ते म्हणूच शकत नाही चित्रांगदा गंगाराम गावणकर असा तो म्हणजे खूप वेगळा विषय आहे महाभारत. आणि तो पोशाखी म्हणे, आणि ते राजेश भव्य दिव्य ते पेलवलं चांगलं आणि सगळ्या समीक्षकांनी त्याचं डोक्यावर घेतलं. मला खूप आनंद, म्हणजे असं लिहायला टागोरांच्या वरती लिहायला मिळालं कथेवरती, हे माझं परम भाग्य समजतो. या दरम्यान तुम्हाला असं कधी स्वतःला आतापर्यंत वाटलं नाहीये का की आपण दिग्दर्शनही करावं? काय सांगू तुला ना, की तुला खरं वाटणार नाही. आता 16 नाटकं झाली, त्याच्या तालमी व्हायच्या, दिग्दर्शक असायचे, परंतु त्या प्रत्येक नाटकाच्या तालमीमध्ये मी हजर असायचो. ते व्यावसायिक असो, प्रायोगिक असो. माझ्या नाटकाचा असा प्रायोगिक जरी कुठला प्रयोग असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये मी मुद्दाम जातो, कारण काय माहिती आहे, एक भाषेला, त्या शब्दांना ताल, ठेका, नाद असतो. बरोबर. तो कसं माहिती, सगळे दिग्दर्शक त्यातून जारी अशातला भाग नाही, परंतु तो दिग्दर्शकाच्या माध्यमातून नटापर्यंत जातो. ते सुरुवातीला लेखकाची फार गरज आहे की जे काय शब्द आहे, शब्दार्थ आहे, त्याचा भावार्थ आहे, तो कळला पाहिजे दिग्दर्शकाच्या माध्यमातून नटांपर्यंत पोहोचवण्याचं. म्हणून त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही. आणि काय झालं की मला जे सांगायचं होतं शब्दांच्या माध्यमातून किंवा त्या पात्रांच्या मधून, ते माझे दिग्दर्शक बरोबर पोहोचत होते. त्यामुळे कधी मला वाटलं नाही. परंतु मी तालमीत जायचो आणि मग बाजूला घेऊन, म्हणजे दिग्दर्शकाला इन्सल्टिंग, अपमानकारक वाटणार नाही म्हणून, हे बघा हे असं असं केलं तर असं. इव्हन नटाना पण माझे मित्र होते सगळे ना, तर त्यामुळे तसं कधी वाटलं नाही मला. पण प्रत्येक लेखकामध्ये एक दिग्दर्शक असतो, प्रत्येक दिग्दर्शकामध्ये एक लेखक पण असतो, ते मला मिळाले सगळे. पण या सगळ्या प्रवासातला आता सगळ्यात महत्वाचा टप्पा यावर्षी आलाय, कारण गवाणकर काका 75 त्यांनी पार पाडलेली आहे वयाची, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षामध्ये त्या वयाच्या आहेत. आणि त्याबरोबर 96व्या आपल्या नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. ते अध्यक्षपद ते भूषवत आहेत आणि मला अत्यंत आदराने आणि अत्यंत अभिमानाने असं म्हणावं असं वाटतं की ही सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू पूर्वा. थँक्यू काका. आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या टप्प्यावर कसं वाटतंय, मला खूप जाणून घ्यावं असं वाटतंय. काय सांगू तुला की हे सगळं अनपेक्षित होतं, मी कधी मागितलेलं नाही. परंतु माझे सगळे जे मित्र ना, गेली 5 वर्षभर, मी 70वीत असताना म्हणत होते, मग रत्नागिरीला संमेलन होतं, पत्रकार मित्र म्हणजे संजय डहाळे, सगळेच माझे मित्र, किंवा गोविंद चव्हाण, गोट्या सावंत, प्रदीप कमरे, हे सगळे माझे मित्र. आणखी की गव्हाणकर तुम्ही संमेलनाचे अध्यक्ष व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये हा होत असताना ना, नाट्य संमेलनाचा अध्यक्ष शेवटच्या क्षणापर्यंत, आदल्या दिवसापर्यंत मला आग्रह करतो, फॉर्म म्हणजे संमतीपत्र द्या.
म्हटलं नाही हो, हे आपल्याला काय माहिती आहे, तो प्रवास इतकं सगळं ऑलरेडी मिळालं, आता काय पाहिजे. नाही ना म्हणे, हा फार महत्त्वाचा टप्पा आयुष्यातला. आणि मग आदल्या दिवशी खरं सांगणं वाटतं पूर्वा तुला, आदल्या दिवशी मी संमतीपत्र दिलं आणि मग ते गेलं तिथे. ते काही लोकांची होती तिथे, म्हणजे काही अशा मान्यवरांचे होतं. ते सर्वांनी चर्चा केली आणि अविरोध माझी निवड झाली. आणि 18 ऑक्टोबरला जाहीर झालं दुपारी. त्या क्षणापासून आजतागायत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतोय. आणि मग म्हटलं की हे फक्त शोभेचे म्हणून होऊ नये, म्हणून तुला खरं वाटणार नाही, 12 म्हणजे 19, 20 आणि 21 ठाण्याला जो नाट्य संमेलन झालं, तो असं नाट्य संमेलन झालेलं नाही. मी दिव्याला राहत होतो, म्हणजे ठाण्यामध्येच. म्हणजे दिव्या गावाचं नाव असून सुद्धा त्या गावामध्ये दिवे नव्हते. घासलेटाच्या दिव्यावर जे मी एकांकिका वात्रट मेले नाटक दिव्यात बसून लिहिलं, वात्रट हे वस्त्रांची कथानक दिव्यात बसून लिहिलं. अंधारामध्ये लिहिलेली माझी कलाकृती मला प्रकाशाकडे घेऊन, वा वा वा, क्या बात. इथपर्यंत मला त्याने आणून सोडलं. तसं मला काहीतरी करावं. आणि 21 फेब्रुवारीला संमेलन संपलं. मी लगेच, म्हणजे आमचे संजय केळकर नावाचे मित्र आहेत, म्हणजे राज्यसभेवर आहेत, ते आपल्या विधान परिषदेवर आहेत, माझे मित्र झाले. ते म्हणजे यांच्यामध्ये काम उद्ध्वस्त संन्यस्त खटगा, संन्यस्त नाटकाचं नाव आहे, त्याच्यामध्ये भूमिका करतात. ते अप्रतिम भूमिका करतात. मला वाटतं यांचं नाटक आहे ते. तर ते कलावंत असून आमदार सुद्धा आहेत. ते म्हणाले, माझ्या प्रेमात ते पडले की मी त्यांच्या प्रेमात, म्हणून गव्हाणकरांना मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन. आणि 12 दिवसानंतर लगेच मी मुख्यमंत्री, पहिल्यांदा असं घडलं. कशासाठी, हे जे आमचे कामगार आहेत, बॅकस्टेजचे कामगार, पडद्यामागील कलावंत आहेत, त्यांना घरकुलासाठी एखादा भूखंड मिळावा म्हणून खूप वर्षांचं स्वप्न आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी फडणवीस, मला खूप आनंद झाला. भाषणामध्ये म्हणाले, अरे मला कोणी भेटतच नाही, व्यथा तुमच्या कथा सांगाल नंतर, कोणी येत नाही. मला बघा साहेब, मी लेटर छापलं, पत्र दिलं त्यांना. संजय केळकर, मोहन जोशी होते, दीपक करंजीकर. मी जे काय तांत्रिक ह्या आहेत, त्रुटी आहेत, ते करून आपण, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, आपण यातून काहीतरी मार्ग काढू म्हणून. ते करतील. कारण मला खूप आनंद होतो की शांत वृत्तीचे आमचे मुख्यमंत्री आहेत, ऐकून घेतात, उगाच तरी खोटी आश्वासन देण्याच्या भानगडीत पडत नाही. बोलीभाषेत तुम्ही स्वतः नाटक लिहिले, तर अशा बोलीभाषेतल्या नाटकांसाठी काही करण्याचा मानस आहे का? केलं. आता बघा ना, मी अध्यक्षीय भाषणामध्ये छापीलपणे तिथेही बोललो होतो मी. आणि म्हटलं, ज्या बोलीभाषेमुळे मला अध्यक्षपदापर्यंत आणलं नाट्य संमेलनाच्या, तर इतर भाषांमध्ये काय बोलीभाषा नाही. प्रत्येक बोलीभाषे नाद आहे, सुगंध आहे, ताल आहे, ठेका आहे, नृत्य आहे. प्रत्येक बाली, जसं मालवणीमध्ये आगरी, कोळी, विदर्भी सगळं असं. तर म्हटलं, या सगळ्या बोलीभाषेतून नाटकं यायला पाहिजे, त्यांचा सुगंध दरवळायला अखंड महाराष्ट्रभर. हे मी जाहीर केलं. आणि माझा मित्र गोविंद चव्हाण, U-Turnचे निर्माते, त्यांनी लगेच एकांकिका जाहीर केल्या. आणि महाराष्ट्रातून इतका उदंड प्रतिसाद मिळतो, विचारून सोय नाही. आणि त्याची सांगतो तुला, ती 29 तारखेला फायनल होणार आहे. हो, प्राथमिक फेरी झाली, आता फायनल 29 तारीख होणार आहे. म्हणजे लगेच, म्हणजे मला एक आनंद होतोय. आणि परवाच्या दिवशी मी ते व्हॉट्सअपवर बघितलं, एक काय अप्रतिम केले ना, म्हणजे लमाणी भाषेमध्ये, याच्या भाषेमध्ये. हे कुठे होते, हे यायला पाहिजे ना. मी तर म्हणतो, वस्त्रनाचा हा रेकॉर्ड कुठल्या तरी इतर भाषेमुळे, काय वैदर्भीयमध्ये किती मजा आहे ना. त्या याच्यामध्ये काय ते बाबूराव गोखले करायचे ना वराडी माणसामध्ये, काय वाक्य आहे. ते म्हणायचं की कुलवंताची इज्जत कशी पाहिजे आहे, पदरातल्या निखाऱ्यावाने, पदर बी नाही जळायला पाहिजे, निखारावी इजायला नाही पाहिजे. आणि बहिणाबाईंचं एक ओळ आहे, काही सनेरे लोकांचे येवारे इतके खोटे नाटे, काही सनेरे लोकांचे येवारे इतके खोटे नाटे, तेव्हा बोरी भाबळीच्या अंगावर येत्या ती काठी. वा वा, फारच केवढा गर्भितात. अशा माध्यमातून बोलीभाषेतलं साहित्य लोकांसमोर, एकांकिकांच्या माध्यमातून आणि कदाचित नंतर व्यावसायिक रंगभूमीवरती सुद्धा येईल. पण सध्याचं मात्र सगळंच तंत्र बदललेलं आहे नाटकांचं. म्हणजे आपण सिरियलच्या चेहऱ्यांच्या वरती नाटकं चालताना जास्त पाहतो, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय प्रेक्षक सुद्धा टेलिव्हिजन सोडून किती नाट्यगृहांकडे वळतात, हा सुद्धा मदत आहे. बदललेल्या स्वरूपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय झालंय की ह्या बदललेलं स्वरूप म्हणजे दूर चॅनल्स यांच्यामध्ये एक खऱ्या अर्थाने पौष्टिक स्पर्धा लोकांचं मनोरंजन करण्यासाठी. ती कशासाठी, म्हणजे जास्तीत जास्त प्रेक्षक कसा आपल्याकडे ओढला जाईल, बरोबर. आणि त्यांची ती पौष्टिक स्पर्धा
नाटकं न चालण्याला कारणीभूत ठरले. काय होतं, घर बसलेला आता 300 रुपये तिकीट आहे. आता काय बघ ना, आता यांचं प्रशांत दामले आणखीन देशपांडे राहुलचं नाटक आलंय, हाऊसफुल जातं ते. कारण ते काय जुन्या नाटकांचा जो एक मजा आहे ना, भाषेचा याचा सगळा जर, आणि 2 तगडे नट मिळाले ते होतात. परंतु बाकीची वाईट याच्यातलं बघणार म्हणजे चांगली नाटकं येतात, म्हणजे प्रायोगिक याच्यावर वगैरे वेगवेगळे विषय घेऊन येत आहे सगळं. परंतु ह्या दूरदर्शन माध्यमाने म्हणजे चित्रवाणीने खरोखरच आपल्याकडे प्रेक्षक लोहचुंबकाचा का खेचून घेतलेला आहे. दुसरी गोष्ट अशी, आणखीन काही गोष्टी अशा आहेत की लोकांना ना आता जसं कसं आयतं घरात पाहिजे, म्हणजे एजंटाच्या थ्रू जसं कामं करतो तसं, म्हणजे रेडीमेड पाहिजे सगळं घरामध्ये. घरी करमणूक कशाला तिकीट काढून बाहेर जा. बरं, एका कुटुंबातल्या एका माणसाने जायचं, 4 माणसं असणार, आणि पण थोडंसं वीकेंड थिएटर होण्याकडे आपला कल सुरू झालाय. म्हणजे फक्त शनिवार रविवारलाच थिएटर्स भरतात. तो नाही मागणार. आता पूर्वी शिवाजी म्हणजे 3 तारखा पॅक असायच्या, आता संध्याकाळी कोण बघणार, रिकाम असतं सगळं. बरोबर आहे. हा एक भाग झाला की म्हणजे लोक काय माहितीये, बाहेर पडायला मागत नाहीत. प्रत्येकाकडे गाडी आहे, पार्किंगचा विचार करतात. उच्च मध्यम वर्गीय जो आहे त्या प्रत्येकाकडे, म्हणजे पार्किंग नसेल तर कशाला जायचं, पार्किंग कुठे करायची, हा अनंत त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. म्हणजे नाटकाचं त्याच्यामुळे तो परिणाम झाला. आणि शिवाय नवीन पिढीतले जे इंग्लिश मीडियम मध्ये शिकणारे लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना नाटकाबद्दल माहिती, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांनी पाहिलेलं नसतं कधीच नाटक, असंही होतं कधी कधी. आणि आता होणार काय म्हणजे चित्रपटाचं पण बघा, श्वास पासून जर चित्रपटाची काट टाकलेली आहे ते पण आपल्या आता या सैराटपर्यंत. एक कसं माहिती ना, शहरातल्या लोकांना खेड्याकडे काय चाललंय ते बघण्याची वृत्ती चालली. बरोबर, काय चाललंय ते हा फार आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे हे बघण्याची. आणि अशा धर्तीवर झालं, पूर्वी म्हणजे कोराडीचे चित्रपट असायचे सगळे, पाटील हे वगैरे सगळं ते चालायचे. तसं तर हा जो सगळा एक दृष्टी आहे ना खेड्याकडे चाललेली आहे, तिथला इनोसन्स, त्यातली मुग्धता, हे बघण्याची लोकांची चाल, हे फार सगळं म्हणजे यशाचं गमक आहे हे सगळं. आणि ते नाटकाचं पण तसं होणार. रंगभूमीचं सांगतो तुम्हाला, अनंत अडचणी आल्या दुसऱ्या महायुद्धापासून. परंतु नाही काय, ते रंगदेवता आहे, ते कधी ना कधी त्या मंत्रलेल्या फळ्या आहेत, ती स्वतः रंगदेवता आपलं घर स्वतःहूनच उभं करणार. वा वा, क्या बात आहे. अगदी अगदी योग्य बोलला तुम्ही. पुन्हा एकदा स्वतःतनच सृष्टी निर्माण करणारी अशी ती रंगदेवता असते. आणि तुमच्यासारखे सशक्त लेखक जेव्हा त्यावरती उत्तम उत्तम नाटकं आणतात, अगदी खरे. रंगभूमीवर केवढे मोठे तगडे नट आहेत. पूर्वीची परंपरा आताही आहे आणि ती अशीच सुरू राहील, यामध्ये काहीच शंका नाही. पण मला अशी मनोमन इच्छा आहे की आमच्या काही प्रेक्षकांना पण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांनाही खूप काही शिकायला मिळेल त्याच्यातनं, अशी मला पूर्ण खात्री आहे. तर असे काही प्रश्न आम्ही कॅमेरा बंद करून आणलेले आहेत, तर त्याची तुम्ही उत्तरं द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. पहिला प्रश्न आपण पाहूया. नमस्कार सर. सर, माझं नाव नितीन कृष्णा मिंडे. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं वाया वस्त्रहरण या तुमच्या पुस्तकाबद्दल तुम्ही काय सांगाल? वाया वस्त्रहरण हे माझं आत्मकथन आहे, जे मी जगलो. मी आणि माझं नाटक वस्त्रहरण या दोघांचा तो समन्वय आहे. आणि माझं जगणं तेच माझ्या नाटकाचं जगणं. म्हणजे वस्त्रहरणला सहसा यश मिळालं नाही. मला पण जे आता यश मिळालं असं लोक म्हणत आहेत, पण ते यश मिळवता मिळवता जी धडपड चालू होती, तर ते फार मोठं. म्हणजे ते एक तर सांगतो की अनंत लोकांनी हे पुस्तक वाचून, वाया वस्त्रहरण, अनंत लोकांच्या आत्महत्या वाचलेल्या आहेत. त्याच्या 3ऱ्या आवृत्ती म्हणजे खाडीलकरांनी, निळभाऊ खाडीलकरांनी, निळकंठ खाडीलकरांनी अग्रलेखाचा बादशाह, त्यांनी अग्रलेख लिहिणं हे माझ्या आयुष्यात, म्हणजे जसं पुलंचं पत्र आलं या नाटकात मला काम, तसंच तो मला समजतो. आणखीन ते असं मी म्हणणं ते आत्मप्रौढीचा भाग होईल. परंतु हे पुस्तक वाया वस्त्रहरण वाचायला पाहिजे अशासाठी, कारण ते एक नकळतपणे माझ्याकडून एक वाटाड्या मार्गदर्शक ठरणार आहे. वा वा, अगदी जरूर. मी तर नक्की वाचणार आहे, तुम्हीही वाचा. पुढचा प्रश्न आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव विश्वजित वंजू. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. नवोदित लेखक म्हणून यशस्वी नाटककार होण्यासाठी काय करावं लागतं? काय आहे की यशस्वी नाटककार होण्यासाठी मुळात जे चांगली नाटकं आहेत ती पाहायला पाहिजेत, वाचायला पाहिजेत. आणि चांगल्या अभिनेत्यांची, विशेष चांगल्या अभिनेत्यांची नाटकं पाहायला पाहिजेत. वाचन हा माणसाच्या आयुष्यातलं म्हणजे लेखनासाठी एक काय म्हणतो टॉनिक आहे. चांगलं वाचन मिळालं ना तर ते गरजेचं आहे, गरजेचं. आणि समाजामध्ये नाटककार व्हायचं असेल तर नाटककार हा ब्लॉटिंग पेपरसारखा असायला पाहिजे. जे प्रसंग, जी पात्र आपल्यासमोर येतील
ती कशी जिवंतपणे कागदावर उतरवायची तो म्हणजे आणि मुळात काय एक त्याच्यात नकला करा नाटककारामध्ये नकला करावा टिपण्यासाठी हे करण्यासाठी तर तो एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे तर ते होता येईल. तर तुमच्यातला नाटककार घडत जाईल. पुढचा प्रश्न आपण पाहूया. नमस्कार, मी विनय गिरकर. माझा प्रश्न असा आहे की वस्त्रहरणमुळे तुमची लेखणी झाकोळली आहे का असं तुम्हाला कधी वाटतं? झाकोळ्यासारखं असं नाही वाटलं, पण काय झालं आहे की एक माझ्या अजून 3-4 नाटकं माझ्याकडे लिहून तयार आहेत. काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, काही अर्धवट आहेत. परंतु मला एक काय म्हणते की थांबलो असं नाही, झाकोळ्यासारखं नाही, पण मी अशासाठी थांबलो की माझ्या मनासारखं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जसं चित्रांगदा टागोरांचं पटकन ते शुभदा वराडकडे माझ्याकडे लिहून घेतलं झालं ते. आणखीन काय आहे गंमत ना की प्रतिभा ही अशी आहे ती उगाच तरी टिवचून होते. कधीतरी मगाशी ती कविता होत तुम्हाला फुटावा लागतो, अंकुर फुटावे लागतात, पटकन ते होत नाही. कधीतरी होणार ते, कारण मी अजून मी 75 जरी झालं तर मला मी 25च असल्यासारखं मला वाच होते अजून, कारण ते आम्हालाही हां तो एक आहे म्हणजे होईल ते. पुढचा प्रश्न आपण घेऊया. नमस्कार, माझं नाव स्वप्ना साने. मला सांगा, तुम्ही वस्त्रहरण पाटू लिहिणार का? नाही नाही, पाठ असं नाही, पण वस्त्राच्या तोडीस तोड अशी कलाकृती माझ्या रसिकांना, माझ्या प्रेक्षकांना नक्कीच माझ्याकडून दिली जाईल याचं मी तुम्हाला या आकाशवाणी चकाशवाणी याच्यामध्ये मी तुम्हाला आश्वासन देतो 100%. कारण जोपर्यंत माझं मन थकत नाही, शरीर थकत नाही, तोपर्यंत माझ्याकडे लिहिण्याची ऊर्जा आहे. 100% लिहिणार. क्या बात आहे. आणि मी देणं लागतो खरं म्हणजे वस्त्र पार्ट 2 लिहिण्यापेक्षा त्याच्या पलीकडचं आणखीन काय असेल किंवा अलीकडचं काय असेल तेवढ्या तोडीत माझ्या देण्याचं मी देणं लागतो. कारण माझ्या या नाटकावर रसिकांनी उदंड प्रेम केलेलं आहे, उदंड आशीर्वाद दिलेला आहे, सर्व काही दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव अविनाश गमरे. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मालवणी भाषेमध्ये नाटककार फार कमी झाले आहेत, तुम्ही काय प्रयत्न कराल? नाही, भाषा ठिकाणी आता मला बोली भाषेचं जे मी एक टूम काढलेली आहे त्याचं कारण तेच आहे की मालवणी भाषेतून नाट्य एकांकिका नाटकं लिहिली जावी. ते आता या स्पर्धेमुळे ते सुरू होईल, म्हणजे नाट्य परिषद सुरू करेल, शासनाला ते करावं लागेल आणि नाटककारात ओढून ताणून होणार नाही. तर ते पण ते ह्या स्पर्धेच्या माध्यमातून ते घडेल सगळं काय. आणि कसं आहे बोली भाषेचा मगाशी तू प्रश्न विचारला तसा मालवणीचा भाग काय माझा उद्देश आहे लक्षात घे. प्रेक्षकांना पण ते सांगतो मी की काय होतं आम्ही शहरातले कलावंत खेड्यात जाऊन की नेम शहरात खेड्यात जाऊन नाटकाचे प्रयोग करतो. माझी काही इच्छा आहे प्रांजळीची आणि ते माझे प्रयत्न चालू आहेत. कोकणातल्या माणसाकडून तिथल्या माणसाकडून नाटक देऊन त्यांना शहराकडे आणत त्या टीममध्ये. बरोबर आहे. इथली टीम तिकडे जाते, तिथली टीम इथे यावी. आणि माझं ते आता माझं वडाची साल पिंपळा म्हणजे आता जाऊबाई तोऱ्यात नावाचं नाटक कोकणातल्या माणसांनी सुरुवात केली. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप छान उत्तरं दिलीत, ते अपेक्षितच होतं. पण आता ह्याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आहे छोटासा. रॅपिड फायर राऊंड आहे आपलं शेवटचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक 5 प्रश्न मी विचारणार आहे आणि त्याच्यातल्या प्रश्नाचं तुम्हाला अगदी लवकरात लवकर उत्तर द्यायचं आहे. सुरू करूया आपण. हो. पहिला प्रश्न आहे, मालवणी की मराठी? मालवणी. वा. दुसरा प्रश्न, वस्त्रहरण चाललं नसतं तर? वस्त्रहरण चाललं नसतं तर आणि वाया वस्त्र लिहिलं नसतं तर की गंगाराम गवाणकर लोकांना कळला नसता. त्यामुळे या नाटकाच्या माध्यमातून गंगाराम गवाणकर हे लेखक लोकांपर्यंत पोहोचले. पुढचा प्रश्न, सुखी माणसाचा सदरा असतो तर तुमचं काय? खरं हा न कळतपणे माझ्या अंगावर म्हणजे जीवनाला सामोरं गेल्यामुळे सुखी माणसाचा सदरा अंगावर चढला आहे. की सुरेश भट म्हणायचे जगण्याने छळले होते मरणाने सुटका केली. मी तर म्हणतो मरणाने छळले होते म्हणून जीवन सोपे झाले. वा वा, क्या हा सदरा आहे माझ्या अंगावर. आणि मला वाटतं हा सकारात्मक दृष्टिकोनच तुम्हाला खूप वेगळ्या स्थानावरती घेऊन गेला आयुष्यात. पुढचा प्रश्न विचारते, पुढल्या जन्मी नाटककार व्हावंसं वाटेल का पुन्हा? नक्कीच वाटेल. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न की लेखक गंगाराम गवाणकर म्हणून तुम्ही समाधानी आहात का? पूर्णपणे. वा, क्या बात आहे. काय झालं की काही शून्य होतं, पूर्ण शून्य होतं, पण एक वेळ अशी होती की ज्या स्मशानामध्ये
राहून मी अभ्यास केला, तिथे जागलो, झोपलो, अभ्यास करत होतो. एक वेळ अशी गेली की माझ्या एकाच वेळेस 5 नाटकांच्या जाहिराती, 5 नाटकं आली. तर मी काय करावं राजा, त्या 5 नाटकांच्या जाहिरातीचा पेपर घेतला मी, तो कापला, त्या स्मशानात गेलो. 1990ची गोष्ट आहे. तिथे नुकतंच प्रेत जळून गेलं तर रात्री, त्याची उबदार ही होती, काय राख होती, ती राख मी ती घेतली, पुढीत बांधली. आणि माझ्या गावात जेव्हा नवीन घर बांधलं मी, तिथे माडाची झाडं लावली 4. त्या माडांच्या रोपट्याखाली मी ती राख ठेवून, अशासाठी की गंगाराम गवाणकर कधीतरी तू स्मशानात झोपत होतास, त्याची प्रतिक्रिया हे 4 माड येतील, सांगतील की तू कधीतरी असा होतास, जगला होतास. आणि माड हा तर कल्पवृक्ष आहे, म्हणून ते ते माड धरतात. आता पहिला नळ माझ्या देवीला सुंदर आयुष्य जगाला. वा, खरंच म्हणजे खरोखरच तुमच्या या संपूर्ण प्रवासाला आणि तुमच्या या संपूर्ण जीवनाशी भिडण्याच्या तुमच्या या संपूर्ण जिद्दीला, तुमच्या सकारात्मकतेला मी मनापासून सलाम करते. आज स्टुडिओमध्ये संमेलनाध्यक्ष तर आलेले आहेतच, पण एक विक्रमी नाटककार, लेखक आज इथे आलेले आहेत आणि त्यांची अत्यंत अभूतपूर्व अशी आपण कथा पाहिली. आणि तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून आलात म्हणून त्याबद्दल मी वेळात वेळ काढून नाही बाबा, ते येणं गरजेचं होतं, कारण का मी देणं लागतो, देणं लागतं तुम्ही, हे मान्य आहे मला सगळं, पण त्याच्यासाठी मी खूप खूप प्रचंड मनापासून धन्यवाद मानते. आणि आकाशवाणी झकाशवाणीच्या माझ्या सगळ्या श्रोत्यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा. फक्त जाता जाता एक विनंती आहे की नवीन पिढीसाठी एक काहीतरी छोटासा तुमच्याकडनं संदेश देऊन की एवढंच सांगेन की जे आयुष्यामध्ये संकट, दुःख किंवा आणखीन काही वाईट प्रसंग येतील ना, तर त्या वेदना सगळ्या जे काय आपण म्हणतो ना, ते काय असतं माहिती आहे, अनुभवाचं विश्व समृद्ध झाल्याशिवाय तुम्हाला जीवन जगता येत नाही. आणि तुमचा अनुभव विश्व समृद्ध करून घ्यायचं असेल तर येणारी संकट, दुःख, वेदना हे दोस्त म्हणायचं. येस, कम ऑन, आय एम हिअर, वा वा वा, मी तुमचं स्वागत करतो असं म्हणायचं आणि आयुष्याचा प्रवास. यानंतर गंगाराम गवाणकर काका आपल्याला वस्त्रहरण नाटकातला एक अतिशय विनोदी प्रसंग करून दाखवणार आहेत. चला पाहूया. या बघा, झाडावरची माणसा खाली उतरल्याशिवाय मी नाटक सुरुवात करू नाही, समजला? खाली लागले. वस्त्रहरणातील हा विदुर धर्मराजाचा प्रवेश आहे. धर्मराज महालात येतो आणि बसतो. मुळात कसं, धर्मराज हा महाभारतामध्ये अतिशय प्रामाणिक आहे, पण माझ्या वस्त्रहरणामध्ये धर्मराज तालमीत कधीच वेळेवर येत नाही. आणि जेव्हा तो एंट्री घेतो तेव्हा पहिली एंट्री यायची आहे, इकडे तिकडे पाहत कपाळाला हात लावून मंचकावर बसत महालात कोणीच कसं दिसत नाही. काउंटर सांगतो, अरे माय झाय, पहिल्याच वाक्यात नाटकात चिरा घातलं, कौसातला बोलायचं मग किती वेळा सांगले तुका? तर धर्म म्हणतो, माझ्या वाक्यात कौस नको ते का, मी काय करणार? मग म्हणतो, तालमीक नाही येईलच ना त्याचा परिणाम. बरोबर सांग. तर इकडे तिकडे पाहत कपाळाला हात लावून मंचकावर दिसत महालात कोणीच कसं दिसत नाही. मग तात्या बोल, अरे माय झे आणि बॉ करतं, नाटकातला बोला काय तर होत आहे. आणि मग विदूर येतो, म्हणतो, तात्या नाही ना महाराज, आर्यावर्ताची काय वार्ता आहे? सर्व काय ठीक आहेत, पण मेल्या जेवण पण दिलं का? होयतं, खारो बागून पिठी खाऊन दिले ना, तरी ढेकरिलो. अरे नाटकातला बोला, होय तर महाराज, आर्यावर्ताची काय वार्ता आहे? सर्व काय ठीक आहे. तुझी माझी ओळख झाली तेव्हा ऋतू कुठला माहीत नव्हता, पण आपल्याच वयाच्या झाडांवर आलेला मोहर त्यांना पेलवत नव्हता. वा वा वा, फारच सुंदर. तेव्हा त्या वयात आपण खेळताना घामेजून मारलेली मिठी कुणालाही चलत नव्हती, कारण घामाच्या धारांना आणि पावसाच्या सरींना आपल्याला ओले चिंब बघायची सवय लागली. मैसम्मा, माझं शिक्षण जेमतेमच होतं, त्यामुळे माझं अक्षरही खराब होतं. खराब होतं, पण हो, तुला दिलेल्या प्रेमपत्राची तुझी शपथ अक्षर नक्षर करो. फारच सुंदर. मी तुला लिहिलेल्या प्रेमपत्रांचा गठ्ठा जेव्हा कुरिअरने माझ्या हातात पडला, त्याच वेळी तुझी लग्नपत्रिका येणार असा मी तर्क केला. सगळं काल्पनिक होतं, पण साहित्याच्या रूपाने असेल. आणि शेवटची वेळाची वेळ, मैसम्मा तुझंही बरोबरच होतं ग, मैसम्मा तुझंही बरोबरच होतं. कुणी कुणासाठी किती थांबावं याला काही नियम नसतात. आणि दाराशी आलेल्या संधीच्या अक्षता
परत पाठवायच्या नसतात. वा वा.